A1 सदैव सत्यासोबत। वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये पेशंट सोबत असलेल्या एका नातेवाईकास जेवण देण्यात येत होते, परंतु जिल्हा रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हस्तांतरित करण्यात आले। त्यानंतरही नातेवाईकांना जेवण देण्यात येत होतं, परंतु यानंतर पेशंट सोबतच येणार आहे का नाही, का जेवण देणार नाही असं कळताच मालतीताई वळवी यांनी जिल्हा रुग्णालय शासकीय महाविद्यालय यांच्याकडे धाव घेत रुग्णालयात येऊन रुग्ण व नातेवाईकांची आहारांबाबतची विचारणा केली। प्रतिष्ठाता शासकीय महाविद्यालय इथं जाऊन या प्रश्नाचे उत्तर विचारत नातेवाईकास जेवण देण्यास सांगून पुन्हा पुढील आदेश मिळेपर्यंत नातेवाईकास आहार चालू ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। तसेच सोबत महिला वर्ग दिसून येत आहे। जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून पत्रकारांना सोबत घेऊन या प्रश्नाचं उत्तर मिळवून दिले। मी जर काही काम नसतो बाहेर गेले असल्यामुळे ज्यांच्याकडे चार्ज दिला गेला होता त्यांच्याशी आमचा संवाद साधला गेला। आज सकाळपासून जे कंपन्यांकडनं जे जेवणाचा जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला होता तो त्यांनी चालवला बरेच वर्षापर्यंत, पण आजपासून तो फक्त पेशंटला जेवण देणार होते। पेशंटला सकाळपासून त्यांनी जेवण दिलं, नाश्ता दिला, चहा दिला, तर पेशंटच्या नातेवाईकांना चहा नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच नाही। एका गोष्टीचं मला खूप खरं वाईट वाटलं। 5-6 वर्षाची मुलगी ती तिथं काय म्हणतो भांडे घेऊन उभी आहे, तिला जेवण दिलं गेलेलं नाहीये। हे माझ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी खरंच एकदम मनाला म्हणजे हादरून देणारी घटना आहे का हा आदिवासी जिल्हा आहे। आदिवासी जिल्ह्यामध्ये नातेवाईकांना कधी जेवण दिलं जाणार नसेल। अतिदुर्गम भाग आहे, जसं तोरमाळ झाला, दडगाव झालं किंवा नवापूर पट्टा झाला, तर कमीत कमी धुळे जिल्ह्यातले पण काही पेशंट इथे येत असतात, जसं सीझरचं, ऍक्सिडेंटचं किंवा अदर पेशंट। त्यांना म्हणजे पेशंट सकट नातेवाईकांना जेवण देणं खूप गरजेचं आहे। अतिदुर्गम भागातला व्यक्ती जेव्हा नंदुरबारच्या ठिकाणी येतो तो काय त्याला नंदुरबार शहर जे आहे ते 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तो जेवण घ्यायला कुठे जाणार आहे हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। वरच्या शासन लेवलच्या स्तरावरती उपसंचालक असेल, आरोग्य विभाग असेल किंवा आदिवासी डेव्हलपमेंट हे विभाग असेल, तर यांनी तात्काळ याच्यात लक्ष घालावं आणि रात्रीचं जेवण नातेवाईकांना देण्यात यावं। नाही देण्यात आलं तर मी आज तर हा डेंगारा घेऊनच इथं बसते, कारण मला देखील बरं नाहीये। पण आज 5 वर्षाच्या मुलीला जेवण न देणं म्हणजे हे नंदुरबारसाठी खूप मोठी एक घटना आहे, कारण की आज लहान मुली जे येतात, आई वडिलांसोबत येत असतात, नातेवाईक येत असतात, वृद्ध लोक येत असतात, हे जेवण देणं खूप गरजेचं आहे। कारण की मधोमध म्हणजे एकदम गावाच्या बाहेर नंदुरबार ग्रामीण रुग्णालय आहे, मेडिकल कॉलेज आहे, तर या ठिकाणी कधी नातेवाईकांना जेवण दिलं जात नसेल तर याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि जे नंदुरबारचे प्रतिनिधी आहे यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती मी त्यांच्याकडे करत आहे। संचालक यांनी देखील याच्यामध्ये तात्काळ रिझल्ट देण्यात यावा। या 2 लोकांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.